आषाढ महिन्याची चाऊल आणि सगळ्यांच्याकडे तळणीच्या पदार्थांची सुरुवात. आज आपण खमंग खुसखुशीत अशा मऊसूत कापण्या बनवतोय. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात, कापण्या म्हणजे शंकरपाळी इतक्या खूप जास्त खुसखुशीत, खूप क्रिस्पी किंवा खूप जास्त जाडही नसतात. त्या थोड्याशा मऊ खुसखुशीत, सहज तोडल्यावर एका बाजूने पोकळ ढाकळ असल्या पाहिजेत आणि बिस्किटाप्रमाणे सहज चुराई झाला पाहिजे. लहान मुले किंवा मग वयस्कर त्यांना सहज खायला जमेल. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीच्या, अजिबात वातड किंवा कडक न होणाऱ्या मऊ खुसखुशीत अशा कापण्या करतोय. कापण्या करण्यासाठी गुळाचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं, कणिक कशी भिजवायची, सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कापण्या करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ कोणता घेतोय. आपण बाजारात मिळेल तो गूळ अजिबात घ्यायचा नाही. इथे हे 2 प्रकारचे गूळ घेतलेत. हा रासायनिक गूळ थोडासा पिवळसर असतो, गोडालाही जास्त राहतो, पण कडक राहतो. हा गूळ अजिबात तुटत नाही. यापासून बनलेल्या कापण्या देखील कडक होतात. म्हणून इथे आपण हा सेंद्रिय गूळ घेतलाय. थोडासा डार्क राहतो, किंचितसा गोडाला कमी देखील असतो, पण असं कडेने तुम्हाला दाखवते, पटकन निघतो, आतून मऊ ठिसूळ असतो आणि मग या गुळापासून बनलेल्या कापण्या देखील मऊ खुसखुशीतच होतात. आणि दुसरी गोष्ट, इथे जी काही आपण पिठं किंवा मग गूळ घेणार आहोत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचा. 100 ग्रॅम पिठाची वाटी आहे. याच्यामध्ये घट्ट दाबून बारीक चिरून घेतलेला 200 ग्रॅम इतका गूळ घेतलाय. ज्या वाटीने गूळ घेतलाय तेवढ्याच वाटीभर पण 2-4 चमचे इतकं कमी पाणी घेतलंय. इथे आपण जेवढा गूळ आहे त्याच्यापेक्षा जरा कमी पाणी घेतोय, म्हणजे गुळाचा गोडवा हा कापण्यासाठी अगदी परफेक्ट लागतो. जास्त गोडही होत नाहीत, जास्त सपकही होत नाहीत. गूळ विरघळला, गॅस बंद करायचा. आता हे गाळून घेते एका भांड्यामध्ये. लहानसहान कचरा किंवा लहानसहान खडे देखील गुळामध्ये राहतात. आता हे साईडला ठेवून देऊयात. आता ज्या वाटीने गूळ घेतलाय तेवढ्याच वाटीने एकूण मिळून 3 वाटे हे पीठ घेणार आहे. तर त्यापैकी 2.5 वाटे हे गव्हाचं पीठ घेते मी आणि अर्धी वाटी बेसन घेते. एकूण मिळून हे आपलं 450 ग्रॅम पीठ झालंय, म्हणजे अर्धा किलोला 50 ग्रॅम कमी. आता कापण्या खूप जास्त मऊ पडू नये म्हणून थोडासा रवा, तर इथे मी 2 चमचे इतका बारीक रवा घालते. थोडंसं चिमूटभर मीठ घालते. 1 चमचा बडीशेप पावडर, याने खूप छान खमंगपणा येतो, आणि 1 चमचा जायफळ वेलची पावडर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे जी मी पिठं घेतले ते आपण जे गुळाचं प्रमाण घेतले त्याला अगदी बरोबर आहे. आता कापण्यांना खुसखुशीतपणा यावा म्हणून यासाठी 4 चमचे तेल किंवा मग 4 चमचे तूप. तर बाहेरच्या गारव्यामुळे तूप जमलंय हे मी 2च चमचे घेते, अंदाजे 50 ग्रॅम इतकं असेल. आता हे वितळलं तर मग ते 4 चमचे होईल. अगदीच कडकडीत धूर सुटेपर्यंत तूप गरम करून नाही घेते. पूर्णपणे वितळलं, गॅस बंद करायचा. कुठलाही पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत हवा असेल तर मग कडकडीत तेलाचं तुपाचं मोहन, मऊ खुसखुशीत हवा असेल तर मग असं फक्त गरम केलं. आता हे बघा, हात लावून दाखवते, कोमट आहे. आता हे सगळं व्यवस्थित पिठामध्ये घालून घेते आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला हे तुपाचं मोहन लागलं गेलं पाहिजे. तर तुपाऐवजी तेल घेतलं तरीही चालेल, पण हे एवढ्या पिठांसाठी फक्त 4 चमचे इतकंच तेलाचं किंवा तुपाचं मोहन घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं. कोरड्या पिठाची मूठ वळते का बघायची. छान मूठ वळली म्हणजे आपण घातलेलं मोहन हे व्यवस्थित लागलं गेले. आता आपण पीठ भिजवून घेऊयात. तर इथं गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. मी सुरुवातीला बोललेच होते, एकदम जरी पाणी घातलं तरी व्यवस्थित सगळं पीठ भिजलं जाईल, आणि थोडं थोडं करून घातलं तरी प्रमाण काही बिघडणार नाही. फार तर 1-2 चमचे तुम्हाला पीठ जास्त लागू शकतं, किंवा पाणी कमी झालं गुळाचं तर मग 1-2 चमचे तुम्हाला पाणी लागेल. हे असं मापाने पाणी न घेता गुळापेक्षा जास्त पाणी घेतलं की मग काय होतं, वाढीव पीठ घालावं लागतं आणि कापण्या देखील मग सपक होतात. तर इथे अगदी आपण प्रमाण बरोबर घेतले. तर शिल्लक राहिलेलं सुद्धा सगळं गुळाचं पाणी घालून घेतलं आणि अगदी घट्टसर आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे ना मला खूप जास्त काही पाणी घालायची गरज नाही पडली. फार तर 1-2 चमचे इतकं मला पाणी लागू शकतं. अगदी घट्टसर पीठ भिजवून घेते, दाखवते तुम्हाला. साधारणपणे पुऱ्यांपेक्षाही जरा घट्ट, किंवा आपण कडाकणीला जसं पीठ भिजवतो ना, तर त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपलं घट्टसर असं पीठ देखील मळून झालंय. तर हे बघा, याच्यामध्ये गूळ असतो, गुळाला पाणी सुटलं जातं. हे काय खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, फक्त 15 मिनिटांसाठी हे झाकून ठेवते मी. आणि आता 15 मिनिटांनंतर हे थोडंसं मऊ करून घेते आणि याचे एकसारखे आपण 4 समान गोळे करून घ्यायचे आहेत.
तर आपले गोळे करून देखील झालेत. आता आपण लाटून घेऊयात. अगोदरच हे पीठ जास्त घट्ट राहतं. लाटताना पिठाची किंवा तेलाची अजिबात गरज पडत नाही. असंही लाटलं जातं आणि थोडंसं वाटलं पोळपाटाला चिकटते तर मग किंचितसं पीठ लावून लाटून घ्यायचं. रोज जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ते एकसारखं लाटून घेते. थोडंसं लाटून झालं की त्याच्यावरती मग खसखस घालून घेऊयात. तर ही अशी खसखस लावून घेतली ना की कापण्या खूप छान दिसतात. आता अगदीच कडेकडेने लावून घ्यायची गरज नाही. तो भाग जो आहे तो कटच होतो शेवटी. आणि पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊयात म्हणजे खसखस अजिबात निघत नाही. आता दुसरी बाजू देखील उलटवून घेतली आणि त्या बाजूनेही थोडीशी खसखस लावून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूला खसखस खूप छान दिसते. हे असं वरतून लाटणं फिरवून घेतलं की मग तेलामध्ये ना खसखस अजिबात पडली जात नाही. हे बघा व्यवस्थित अशी चिपकले गेले. आता आपण जेवढा उंडा घेतल्यात अगदी पोळपाटभर लाटून घेते मी. खूप जास्त पातळही नाही, अगदी चपातीप्रमाणे पातळ तर करायचंच नाही. खूप जास्त पातळ लाटून घेतली तळल्यावर त्या खूप कडक होतात. आता हे कडेकडेनं जे आहे ते असंही कटच होऊन जाईल. तर हे बघा केवढी जाडी आहे ती, साधारण पुरी इतकीच जाडी आहे. आता हे कटरने एकदा उभ्या असे लाईन देऊन घेऊयात. तर बघा 1-1 इंचाचं अंतर ठेवलंय मी. आता थोडासा पोळपाट तिरका करायचा आणि हे असे तिरक्या लाईन देऊन घ्यायच्या म्हणजे खूप छान डायमंडचा शेप येतो. हे कडेकडेचं काढून घेते. तर बघा काय सुंदर दिसत आहेत ना कापण्या. आता या ताटामध्ये सगळं काढून घेते. उरलेले बाकीचे गोळे आहेत ते पण असे लाटून कट करून घेतले. 2 ताटं भरले. गॅसवरती तेल गरम करत ठेवले. एकदा का तेल तापलं लहानसा गोळा तेलात घालून बघायचा. छान तरंगला गेला की तेल तापलंय समजायचं. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. कापण्या तळताना नेहमी ही काळजी घ्यायची. खूप त्या जाडही नसतात, खूप पातळही नसतात. हाय फ्लेमवर तळून घेतल्या की पटकन लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील. आणि लो फ्लेमवर तळून घेतल्या तर अजिबात चावता येत नाहीत, कडक होतात त्या. तर इथं बघा जितकं तेल आहे त्याच्या अंदाजाने 15 ते 16 कापण्या कढईत घालून घेतले. मधून मधून असं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे ते एकाच बाजूने लाल होत नाहीत. तर हे बघा असं चमच्याने मधून मधून मी ढवळत राहते म्हणजे कापण्यांना एकसारखा रंग येईल. हे अशा गोल्डन बदामी रंगावर आल्या की कापण्या छान तळले गेलेत म्हणून समजायच्या. अजून 1-2 मिनिट तळून घेऊयात. फार वेळ ठेवला तर त्या तेवढ्याच कडक होतील आणि कापण्या कडक व्हायचं कारणच ते असतं. आपल्याला कितपत तळले त्या समजत नाहीत. आपण तळत राहतो आणि मग त्या थंड झाल्या की त्याच कापण्या कडक होतात, वातड देखील लागतात. तर इथे ह्या तळलेत त्या साईडला काढून ठेवते आणि उरलेल्या सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या तळून घेतलेत. मस्त खुसखुशीत अगदी पारंपरिक पद्धतीच्या मौसूद कापण्या तयार झालेत. तर तुम्हाला दाखवते जवळून, अजिबात तेलकट वगैरे झालेल्या नाहीत. एक तोडून देखील दाखवते. अशी सहज कापणी तुटली ना की छान झाली अशी समजायची. हे बघा आतून पोकळ बनली आहे आणि खायला देखील छान झालेत. अगदी गोडाला परफेक्ट प्रमाण आहे. तर ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली नक्की करून बघा. यासाठी ज्या काही टिप्स आहेत, जे काही प्रमाण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट सुद्धा करत चला. थँक्यू.